जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील संतोषी माता कॉलनी परिसरात मागील 1 महिन्यांपासून नागरिकांना पाणी पुरवठा न झाल्याने नागरिकांना वणवण फिरण्याची वेळ आली। मात्र पाणी पुरवठा अधिकारी या समस्याकडे दुर्लक्ष करत आहे। याविषयी माजी नगरसेवक प्रधान पाटील यांनी पाणी पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आज पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी संतोषी माता कॉलनी परिसरात पाहणी करून लवकरच समस्या सोडवणार असल्याचं आश्वासन नागरिकांना देण्यात आलंय। आम्ही संतोषी माता कॉलनी मध्ये राहतो। आम्हाला 20-25 दिवस झाले पाणी येत नाही। आमचं रेग्युलर पाणी येतं तो पण बंद करून टाकलंय, नवीन लाईन टाकली, त्याच्यामुळे आमचं पाणीच पूर्ण बंद झालंय। बोललोय ते बोललेत का उद्या सकाळपर्यंत करतो। उद्या सकाळपर्यंत जर झालं नाही, ती नवीन टाकलेली लाईन आहे ती आम्ही सगळ्या लेडीज मिळून मग ती तोडून टाकूलाय। आम्हाला पाणी पाहिजे उद्या सकाळपर्यंत, प्यायला पाणी नाही आम्हाला। एक तर रात्रीचं पाणी 12ला सोडता तुम्ही, हा पाण्याचा टाइम आहे का? पाणी किती वाजता सोडायला पाहिजे? रात्री 12ला पाणी सोडाल आणि 5ला बंद कराल। कधी कोणत्या पण टायमाला पाणी सोडता तुम्ही? आपला संतोषी माता कॉलनी मग पाणी नाही आम्हाला 1 महिना झाला। आम्ही कुठले पाणी आणू? काय करणार पाणी? की कुठूनच्या डोक्यावर पाणी आणू आम्ही? अजिबात पाणी आम्हाला नाही आहे। मग कोणी बघायला पण येत नाही इथं। मग एरियाला रोड पण नाही, काहीच नाही। मग काय करणार आम्ही? कुठून आम्ही पाणी आणणार? सब परेशान आम्ही। और पियाला पानी नहीं आज। हम लोग के संतोषी माता पानी में पानी नहीं आ रहा है। 1 महीने जब से पानी डाला है पाइप ना, नया वाला कनेक्शन, तब से पानी हम लोग का नहीं आ रहा है। पानी बहुत दिक्कत है। हम लोग क्या पिए क्या खाएं? सारे लोग तो बैठ बैठ पानी पी रहे हैं, खा रहे हैं उनके बीबी लोग। हम लोग कहाँ जाएं? वी4 में जाएं क्या? सही बात है ना। हम लोग कहाँ जाए पानी पीने के लिए? साहब को बोले पानी खोले हम लोग के लिए, चालू करे पानी, तो वो भी पानी बंद करें। जब इधर नहीं तो उधर भी बंद करो। ना पूरी लेडीज हम लोग जाकर तोड़ डालेंगे पाइप, खत्म पानी। फिर ना उधर का पिएंगे ना इधर का पानी पिएंगे, कोई नहीं पानी पिएगा। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।